थँक्यू. हॅपी मग बर्थडे आज काय श्रावणी. स्पेशल? थँक्यू. हॅपी बर्थडे श्रावणी. थँक्यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. थँक्यू. बरं. छान छान. आज बर्थडे कोणाचा असं सांगायचं, म्हणजे आम्ही विश करू तुम्हाला सगळ्यांना बर्थडे असेल त्या दिवशी. मॅम तसं माझा सगळेजण. मॅम तुमचा वाढदिवस कधी आहे? कोणाचा? हो मॅम. महादेव. माझा मॅम. तुमचा वाढदिवस कधी आहे मॅम? येस आणखी मॅम. कोणा? माझा हो मॅम. माझा ऑगस्ट, तुमचा 18 ऑगस्ट. 18 ऑगस्ट. ऑगस्ट. ओके मॅम. ओके होऊन मॅम. गेला. आता वेळ आहे, आता खूप महिने बाकी आहेत. आणखी कोणाचा आहे बर्थडे? माझा आहे मॅम अक्षरा. अच्छा, हॅपी तुला पण मेनी बर्थडे. मेनी हॅपी बर्थडे. बर्थडे. हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे अक्षरा. थँक्यू. बरं. आता आपण काय सुरू करूया आज? मॅम तो भाग 2चा पाठ 5.4 चालू होतं पार्ट 2 मध्ये. तिसरं. मॅम अगोदर मॅथ पार्ट 2 कम्प्लीट करू, नंतर मॅथ पार्ट 1 Yes, चा ma'am. चॅप्टर घेऊ. आता हे कम्प्लीट करूया ना, एकच राहील ना हो 5 मॅम. येस मॅम. ठीक आहे. कुठला चालू होता बोललात आपला? 3rd वाला हे? मॅथ अच्छा, मी शेअर, पॉइंट पार्ट 2 मला वाटलं मी शेअर केलं. 5.4 मध्ये आपण शेवटचं शिकत होतो ना काहीतरी. तिसरं. मॅम शेवटचं येस तिसरं. मॅम. तुम्ही त्याचा पण अर्धी सिद्धता आपली झाली होती. अर्ध राहिलं होतं मॅम. हा मॅम. तर हे प्रमेय तुम्हाला समजलं होतं ना, मी काय शिकवलं होतं ते? येस मॅम. हे वाला येस मॅम. पुन्हा समजायची गरज नाही ना? नो मॅम. नो मॅम. नो मॅम. आता पायालगतचे कोन आपण बघितले की दोन समलंब चौकोनात जर दोन बाजू एकरूप आहेत, ज्या असमांतर बाजू जर एकरूप असतील तर त्या असमांतर बाजूंच्या पायालगतचे कोन जे आहेत ते एकरूप असतात. इथपर्यंत आपण शिकलो है ना. म्हणजे समजा ह्या दोन असमांतर बाजू सारख्या आहेत, तर हे कोन पण पायाजवळचे जे कोन आहेत त्या बाजूंच्या हे पण एकरूप असतात. आणि हे एकरूप असल्यामुळे आपल्याला आता जे सिद्ध करायचंय ते हे वरचे कोन एकरूप आहेत हे सिद्ध करायचंय. आपल्याला पुस्तकामध्ये हे तळाचे कोन म्हणजे बेसचे जे अँगल आहेत पायाजवळचे, पायालगतचे जे कोन आहेत ते एकरूप आहेत हे आपल्याला या सिद्धतेमध्ये दिलेलं आहे, जी पुस्तकात आहे. बरोबर आहे? हो मॅम. तर आता आपल्याला इथपर्यंत तर सेम सिद्धता लिहायची आहे. फक्त इथे ना आपल्याला ना चौकोनाचं नाव वेगळं आहे. इथे कसं आहे, इथे PQRS आहे ना, आपल्याला इथे ABCD दिलेलं आहे त्यांनी. बरोबर ना? हो मॅम. इथे काय करा, इथे असा एक समांतरभुज चौकोन तयार होईल अशी एक समांतर रेषा काढा AB ला. एक AB ला समांतर रेषा आपण काढूया C मधून, अशी CE. मग इथे AB आणि CE जी आहे ती समांतर होईल आणि समांतर झाल्यामुळे तो समांतरभुज चौकोन तयार होतो आणि समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात. म्हणून मग आपण काय केलं, समांतर बाजू एकरूप असतात म्हणून ही बाजू जी आहे BA ती CE ला एकरूप असणार, पण BA जी आहे ती आधी CD ला एकरूप आहे. म्हणून याचा अर्थ CE आणि CD सुद्धा एकरूप असणार. आणि CE आणि CD एकरूप असल्यामुळे, आणि इथे काय आहे, आपण BA आणि CE समांतर आहेत आणि AD ही छेदिका घेतली तर हे जे दोन कोन आहेत इथले BAE आणि CED हे संगत कोन आहेत, ते एकरूप होणार आहेत. BAE किंवा BAD आणि CED हे संगत कोन एकरूप आहेत. BAD आणि
कोण CED. CED. आणि नंतर आपण काय केलं, BA आणि CE एकरूप आहे आणि BA CD ला पण एकरूप आहे, म्हणून CE आणि CD पण एकरूप होणार. CE आणि CD पण एकरूप होणार. आता काय करायचं, CE आणि CD एकरूप झाल्यानंतर त्रिकोण बघायचा, हा CED त्रिकोण. या त्रिकोणामध्ये तुम्हाला दोन बाजू एकरूप आहेत, म्हणजे तो समद्विभुज त्रिकोण झाला. CE आणि CD एकरूप आहेत. यस. हो मॅम. आणि जेव्हा एखादा त्रिकोण समद्विभुज, एखाद्या त्रिकोणात दोन बाजू एकरूप असतील तर त्याच्या समोरील कोण सुद्धा एकरूप असतात. मग CE समोरचा कोण हा आहे CDE. CE समोरचा कोण, मग हा कोण CDE आणि कोण CDE आणि कोण दुसरा कोणता, कोण CDच्या समोरचा कोणता, त्या CDच्या समोरचा जो कोण आहे तो आहे CED. 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 बरोबर कोण CED. दिसत नाही मला इकडे सर्कल. ठीक आहे, एक मिनिट इथे लिहिते म्हणजे तुम्हाला कळेल. CDE आणि बरोबर कोण CED. आता आपण इथे आपण इथे बघा काय दाखवलेलं आहे, कोण BAD आणि CED एकरूप आहे कारण ते संगत कोण होते मगाशी. आणि इथे CED, इथे पण CED आहे बघा. म्हणजे हे जे दोन विधान आहेत त्या दोन विधानांवरून उजवी बाजू सारखी आहे म्हणून डावी बाजू सारखी होणार. म्हणजे कोण BAD, म्हणजे हा जो कोण आहे BAD हा कोण CDE ला एकरूप होणार कारण विधान 1 आणि 2 वर. BAD एकरूप कोण कोणता, BAD आणि CED. CED नाही, CED दोन्हीकडे आहे बघा. BAD CED बरोबर पण एकरूप आहे. CDE. हा, आणि कोण CDE. CED बरोबर, म्हणजे दोघांची CED कॉमन असल्यामुळे ही बाजू सारखी होणार. म्हणजे कोण BAD आणि कोण CDE. आता कोण CDE जो आहे त्या CDE चं नाव मी CDA पण लिहू शकते, बरोबर आहे. Yes ma'am. Yes, ma'am. कारण D', E' असं बिटवीननेस येतं. Yes ma'am. BAD बरोबर कोण CDE च्या जागी मी CDA, कारण तो चौकोनाचा कोण व्हायला पाहिजे ना पूर्ण, म्हणून मी हो मॅम. तोच आहे. आता हे सिद्ध झालं, आपलं पायालगतचे कोण एकरूप आहेत हे सिद्ध झालं, बरोबर आहे. Yes ma'am. यस मॅम. आता कशी लिहायची ते सांगते. पुढच्या सिद्धतेसाठी काय करायचं बघा. आता हा जो कोण आपले हे दोन कोण पायालगतचे एकरूप झाले. पायालगतचे कोण एकरूप झाल्यानंतर आपण काय करायचं की जे अंतर कोण आहेत ती एक जोडी घेऊया आपण. कोणती, जे ह्या बघा BAD, कोण BAD, जे आंतर कोण आहेत BAD चा आंतर कोण कोणता आहे, समांतर रेषांची संबंधित. या दोन समांतर रेषा आहेत, त्या समांतर रेषा आणि AB छेदिका घेतली तर आंतर कोण कोणते तयार होतात, AB छेदिकेमुळे या दोन समांतर रेषा आहेत. हा, CBA, हा ABC किंवा CBA. कोण CBA आणि कोण BAD, बरोबर आहे. Yes ma'am. Yes ma'am. Yes, ma'am. त्यांची बेरीज किती 180. असणार, 180. 180 अंश. बरोबर. Yes ma'am. आता इकडची जी जोडी आहे ती पण आपण घेऊया. इकडची जोडी कोणती आहे, आंतरकोनांची इकडची CD छेदिकेने बनवलेले, CD छेदिकेने तयार केलेले आंतरकोन इकडचे कोण BCD आणि कोण ABC. BCD आणि अधिक कोण CDA. CDA बरोबर 180, बरोबर आहे. Yes ma'am. यस Yes ma'am.
आता हे तिसरं विधान आणि हे चौथं. मग 3 आणि 4 ची उजवी बाजू सारखी आहे. 180 180. मग 180 ही उजवी बाजू सारखी असल्यामुळे तुमची डावी बाजू पण सारखी असणार. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही पुढे? कोण काय लिहिणार सांगा? उजव्या बाजू सारख्या, डाव्या बाजू सारख्या असणार, उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणून ह्या डाव्या बाजू पण सारख्या असणार. मग Yes, काय ma'am. लिहिणार तुम्ही? कोण बी ए बी डी अधिक कोण कोण बी सी सी डी. नाही सी बी ए ही याची उजवी बाजू लिहायची, सॉरी CBA डावी बाजू लिहायची. बरोबर 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 बरोबर. कोण बी सी कोण डी अधिक कोण सी कोण सी सी ए. अधिक सी कोण डी सी ए. कोण कारण 180 ही उजवी बाजू सारखी असल्यामुळे डावी बाजू पण Yes, दोन्ही ma'am. डाव्या बाजू सारख्या. म्हणजे कोण बीएडी अधिक कोण सीबीए. आता इथे हे- होणार काय माहितीये, आपण जे 2 कोण सिद्ध केलेत सारखे आहेत ते कोणते आहेत? हे बघा, हे कोणते कोण सारखे आहेत? कोण बी BAD डी आणि आणि कोण CDA. सी डी ए. हा, म्हणजे एक जो बीएडी आहे तो डावीकडे आणि सीडीए जो आहे तो कुठे आहे? तो उजवीकडे. उजवीकडे. मग डावीकडे आणि उजवीकडे जर सारखी गोष्ट असेल तर ती काय होते? कॅन्सल कॅन्सल होत. मग हे कॅन्सल होणार आणि कॅन्सल झाल्यानंतर ए कोण कोण सी बी ए बरोबर कोण आणि बी कोण सी डी. ECD. आता सीबीए म्हणजेच एबीसी लिहू शकतो ना, सीबीए चं नाव. मॅम. हो हा, मॅम. तेच तुम्हाला इथे आहे बघा सिद्धतेमध्ये. कोण एबीसी आणि ह्या बीसीडी चे डीसीबी पण लिहू शकतो. म्हणजे इथे कोण एबीसी बरोबर कोण डीसीबी. कळलं? हे तुमचं फक्त एक्स्ट्राचं येतं पुढे. बाकी सगळी सिद्धता सेम आहे, फक्त नावं वेगळी येतात. तिकडे येस मॅम. ते बीसीडी आहे त्यामुळे त्याप्रमाणे सिद्धता लिहायची. कळली? येस मॅम. येस मॅम. लिहून द्यायला पाहिजे की तुम्ही लिहाल ना सिद्धता पूर्ण? सेम सिद्धता आहे, फक्त इथे येस तुम्ही मॅम आम्ही नाव लिहितो. वेगळे मला पाठवायचे हा ओके मॅम. ग्रुपवर सिद्धता लिहून. ठीक आहे, येस मॅम. सगळ्यांना कळलं हे काय केलं आपण? हो मॅम. बरं ठीक आहे, हो मॅम नक्की समजलं. समजलं. ठीक आहे. आता आपण शेवटच्या एक्सरसाइज कडे वळूया. शेवटच्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला एक प्रमेय आहे, त्रिकोणाच्या 2 मध्यबिंदूंचे प्रमेय. हे जे प्रमेय आहे ना हे सिद्ध करायला ना मी नंतर शिकवेन, कारण नंतर तुम्ही विसरता ना, मग परत शिकवायला नको. आपण फक्त त्याचं ऍप्लिकेशन बघू. ऍप्लिकेशन म्हणजे गणित सोडवण्यासाठी त्याचा वापर कसा करायचा. प्रमेय सिद्ध करायला येऊ शकतं परीक्षेमध्ये, पण त्याची जी सिद्धता आहे ती आपण नंतर शिकूया. होतं. हो हा, मॅम. येतं गेल्या ते. वेळेस पार्ट 2 Important मध्ये सगळं theorem आहे. सिद्ध दाखवलं आलतं. नाही हे सिद्धता प्रमेय लिहा. इम्पॉर्टंट आहे. हा नाही हे जे आपण आता शिकणार आहे ना हे प्रमेय खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते प्रूफ करायला येऊ शकतं, त्याचे चान्सेस जास्त आहेत. तर हे प्रमेय काय आहे ते समजून घेऊया. त्याची सिद्धता जी आहे ना ती मी ठेवून देते. का माहित आहे, कारण आता आपण शिकलो ना तर नंतर विसरतो लगेच. Yes, तुम्ही विसरता मुलांना. म्हणजे मग त्यापेक्षा मी नंतरच एकदम एक्झामच्या टायमाला एकदम व्यवस्थित शिकेन, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. मग ओके आपलं जे प्रमेय आहे ना ते काय आहे माहित आहे? त्या प्रमेयाचा आपण शॉर्ट फॉर्म जो आहे तो असा आहे, त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय, असं ते त्याचं नाव आहे. मग प्रमेय काय आहे माहित आहे? प्रमेय असं आहे की त्रिकोण, जर कोणताही त्रिकोण तुम्हाला दिला असेल, एनी ट्रायंगल, त्या ट्रायंगल मध्ये जर समजा हा एबीसीडी सॉरी एबीसी हा त्रिकोण आहे. आता धड्याचं नाव चौकोन आहे, पण आता जो गुणधर्म आहे हा त्रिकोणासंबंधीचा गुणधर्म.
त्यामुळे कन्फ्युज नाही व्हायचं. कोणासमोर? धडा जरी चौकोन असलं, Yes. कारण त्याची सिद्धता जी आहे ती चौकोन घेऊनच आहे या प्रमेयाची सिद्धता, म्हणून मग त्यांनी चौकोनाच्या धड्यात टाकलेलं आहे त्याला. म्हणजे आपण जे सिद्ध करण्यासाठी जे गुणधर्म वापरणार आहोत ते चौकोनाची गुणधर्म वापरतो, म्हणून मग चौकोन धड्यात टाकले त्याला. ठीक आहे. तर इथे त्रिकोण जो आहे, कोणताही त्रिकोण, या त्रिकोणामध्ये दोन बाजूंचे मध्यबिंदू, कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू, म्हणजे समजा मी ए बी चा मध्यबिंदू घेतला डी, मध्यबिंदू ए बी चा मध्यबिंदू डी घेतला, आणि समजा ए सी चा मध्यबिंदू ई घेतला. कोणत्याही दोन बाजूंचा, असं नाही की याच दोन बाजू पाहिजे, कोणत्याही दोन बाजू, एक ए बी आणि दुसरा बीसीचा पण असू शकतो, ए सी आणि बीसीचा पण असू शकतो. कोणत्याही त्रिकोणामध्ये कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो, म्हणजे यांना जोडणारा जो रेषाखंड आहे, हा तिसऱ्या बाजूला, आता दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड हा जो डी आहे, हा डी तिसऱ्या बाजूला, म्हणजे त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजूला, कारण मध्यबिंदू ए बी आणि एसी चा घेतलाय, तिसरी बाजू राहते बीसी. हो मॅम. ए बी आणि एसी या दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा जो डीई आहे, हा त्रिकोणाच्या तिसऱ्या बाजू समांतर असतो. डी जी आहे, रेख डी ही ती BC ला समांतर बीसी ला असते. समांतर असणार. आणखी काय, तर ती बीसी च्या निम्मी असणार. डी ची जी मैम लांबी मुझे आहे, स्क्रीन नहीं दिख रही है। मॅम दिख रही है, दिसत आहे मॅम दिसत स्क्रीन. आहे मॅम. दिसते ना. आय थिंक नेटवर्क प्रॉब्लेम असेल. हाँ मैम। हा, नेटवर्क Yes, प्रॉब्लेम ma'am. असू शकतो. तर जो दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा, त्रिकोणामध्ये दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि तिसऱ्या बाजूच्या निम्म्या लांबीचा असतो. The segment joining the midpoints of any two sides of triangle is parallel to third side and it is half of third side. म्हणजे तिसऱ्या बाजूचा तो निम्मा पण असतो आणि तिसऱ्या बाजूला पॅरलल पण असतो, थर्ड साइडला पॅरलल पण असतो आणि त्याच्या हाफ पण असतो. ठीक आहे. आता Yes, हा ma'am. थेरम तुम्ही कोणत्याही ट्रायंगल मध्ये कोणत्याही दोन बाजूंच्या मध्यबिंदूंसाठी वापरू शकता. म्हणजे आता समजा हा PQR आहे आणि आता मी समजा दोन मध्यबिंदू ह्याचे दिले, म्हणजे PR चा मध्यबिंदू S आहे आणि QR चा T आहे, हे मध्यबिंदू दिले तुम्हाला. तर आपल्याला प्रमेयानुसार काय मिळेल, या प्रमेयानुसार रेख PQ समांतर रेख ST आणि जेवढा PQ असेल ना त्याच्या निम्मा ST असेल. म्हणजे PQ जर 4 असेल तर ST 2 असेल. Yes. बरोबर. रेख PQ आणि रेख ST, कारण दोन बाजूंचा मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड कोणता आहे, ST. ST. हा जो ST आहे तो तिसऱ्या बाजूला, म्हणजे तिसरी बाजू राहिली आहे कोणती, ही PQ. ही जी ST आहे ती PQ ला समान असणार, पॅरलल असणार, आणि ST जी आहे ती हाफ असणार PQच्या, तिसऱ्या बाजूच्या निम्मी असते ती. तो जो रेषाखंड आहे मध्यबिंदूंना जोडणारा तो तिसऱ्या बाजूच्या अर्ध्या लांबीचा असतो. ठीक आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. हो मॅम. मैम समझलो। या प्रमेयाची सिद्धता मी सांगणार आहे, मला आठवण करा नंतर, कारण हे खूप इम्पॉर्टंट प्रमेय आहे. ठीक आहे. Okay. यस मैम। Yes, ma'am. आता एक व्यत्यास पण आहे, त्या ह्याच प्रमेयाचा व्यत्यास आहे आपल्याला. हे जे प्रमेय आपण आता शिकलो की त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदू जर दिलेले असतील तर त्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे तो तिसऱ्या बाजूला समांतर आणि त्याच्या निम्म्या लांबीचा असतो. आता व्यत्यास काय सांगतो माहिती आपल्याला, बघा. व्यत्यास आपल्याला असं सांगतो की त्रिकोणामध्ये समजा एक
3 बाजू असतात, बरोबर आहे त्रिकोणामध्ये. व्यत्यास थोडासा समजून घ्या, व्यत्यास काय आहे बघा. समजा हा XYZ त्रिकोण आहे, तर या त्रिकोणात समजा कोणत्याही त्रिकोणात एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा, म्हणजे समजा एक रेषा आहे, आता समजा हा आहे W, हा W जो आहे तो XY चा मध्यबिंदू आहे. आता W मधून जाणारी रेषा ही दुसऱ्या बाजूला समांतर आहे, म्हणजे मी इथे V घेते. WV जी आहे ती YZ ला समांतर पण दिलेली आहे बघा. W हा XY चा मध्यबिंदू आहे आणि Yes, ma'am. WV जो आहे, XZ चा. नाही असं नाहीये. ऐका कसं आहे माहिती प्रमेय. त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारा आणि दुसऱ्या बाजूला समांतर असणारा जो रेषाखंड असतो तो तिसऱ्या बाजूला दुभागतो. म्हणजे V जो आहे तो XZ चा मध्यबिंदू दिलेला नाहीये. दिल्यात कोणत्या गोष्टी पक्षामध्ये, इथे काय असणार आहे, WXY चा मध्यबिंदू आहे आणि WV जी आहे ना ती YZ ला समांतर दिलेली आहे. समांतर आहे. हा, हे दिलेलं आहे आणि ती तिसऱ्या दुभागते, हे सिद्ध करायचंय. म्हणजे काय ते सिद्ध करायचं म्हणजे आपल्याला. XZ ला WV आहे ना, म्हणजे ती छेदते, त्याला दुभागते. दुभागते म्हणजे V हा XZ चा मध्यबिंदू आहे हे सिद्ध करायचंय. आधी जे प्रमेय होतं त्या प्रमेयात कसं दिलं होतं, W आणि V दोन्ही मध्यबिंदू दिले होते की हा मध्यबिंदूतून जाणाराच रेषाखंड आहे आणि जो मध्यबिंदूतून जातो रेषाखंड तो तिसऱ्या बाजूला समांतर आणि त्याच्या निम्म्या लांबीचा असतो. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं की तो समांतर आहे आणि त्याच्या निम्म्या लांबीचा आहे. हे साध्यमध्ये असतं, प्रमेयामध्ये. नाही कळलं? समजलं मॅम. प्रमेयामध्ये बघा कसं आहे, इथे हे प्रमेय आहे तुमचं. याच्यामध्ये पक्षामध्ये काय आहे, त्रिकोण ABC मध्ये P हा AB चा मध्यबिंदू आणि Q हा AC चा मध्यबिंदू आहे. म्हणजे दोन्ही बाजूचे मध्यबिंदू दिलेले आहेत आणि सिद्ध काय करायचं आपल्याला, PQ समांतर आहे BC ला आणि PQ हा BC च्या निम्म्या लांबीचा आहे, हे सिद्ध करायचं. कळलं? आता व्यत्यास जो आपला आहे त्या व्यत्यासामध्ये काय दिलेलं असणार माहित आहे, एका बाजूचा मध्यबिंदू दिलेला असणार आणि समांतर आहे हे दिलेलं असणार. आपल्याला सिद्ध करायचंय तो की तो तिसऱ्या बाजूला काय करतो, दुभागतो. हे बघा, हा त्रिकोण ABC आहे. त्रिकोण ABC मध्ये D हा AB चा मध्यबिंदू दिलेला आहे. D मधून जाणारी जी रेषा आहे DE ही BC ला समांतर दिलेली आहे. कळलं? येस ही मॅम. समांतर दिलेली आहे. आपल्याला सिद्ध करायचंय की E जो आहे हा E हा AC चा काय आहे, दुभाजक आहे. दुभाजक. बिंदू E हा AC चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू. म्हणजे D ही दुभागते. येस मॅम, त्याचा तो मध्यबिंदू. E हा काय आहे, मध्यबिंदू. हे आपल्याला सिद्ध करायचं. म्हणजे काय, थोडक्यात व्यत्यास पण लक्षात ठेवायचा, प्रमेय पण लक्षात ठेवायचा. प्रमेयामध्ये दोन बाजूंचे मध्यबिंदू जर तुम्हाला मिळाले असतील, त्रिकोणामध्ये दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा जो रेषाखंड जर तुम्हाला मिळाला तर तो तिसऱ्या बाजूला समांतर असतो आणि त्याच्या निम्म्या लांबीचा असतो. व्यत्यास काय सांगतो आपल्याला, व्यत्यास असं सांगतो की त्रिकोणामध्ये एका बाजूचा मध्यबिंदू, एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला समांतर आहे. एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा म्हणजे एका बाजूचा मध्यबिंदू जो आहे तो दिलेला आहे, त्याच्यातून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला म्हणजे त्याच्या खालच्या बाजूला समांतर असेल तर ती जी मध्यबिंदूतून जाणारी रेषा आहे ती तिसऱ्या बाजूला दुभागते. नाही कळलं?
समजलं मॅम. म्हणजे कळालं पहिलं मॅम. जसं तुम्ही समजावून सांगितलं होतं सेम त्याच्या उलट करायचं. हा, याच्यामध्ये पक्षमध्ये काय आहे? आणि ती रेषा समांतर आहे, पक्षमध्ये आहे. आणि साध्य काय करायचंय की तो दुसऱ्या बाजूचा मध्यबिंदू आहे हे सिद्ध करायचं आपल्याला. ठीक आहे. येस मॅम. येस मॅम. अरे सगळ्यांना कळलं का? व्यत्यास Yes, कन्फ्युज नका ma'am, हो, समजलं. प्रमेय तरी लक्षात ठेवा. व्यत्यासात जर कन्फ्युजन असेल तर ऍटलिस्ट प्रमेय तरी लक्षात ठेवा व्यवस्थित. प्रमेय ओके मॅम. ओके मॅम. तर 5.5 बघूया आपण पटकन. 4 जण. हा, तर इथे कसं आहे बघा, पहिल्या गणितामध्ये असं दिलंय की त्रिकोण एबीसीच्या बाजू ए बी बी सी ए सी चे अनुक्रमे एक्स वाय झेड हे मध्यबिंदू आहेत. तिन्ही बाजूंचे मध्यबिंदू दिलेले. एक्स जो आहे तो एबी चा मध्यबिंदू आहे, वाय बीसी चा आहे आणि झेड एसी चा मध्यबिंदू आहे. आता एबी तुम्हाला दिले 5 सेमी, एसी दिलेली आहे 9 सेंटीमीटर आणि बीसी 11 सेंटीमीटर जर असेल तर एक्स वाय किती, वाय झेड किती आणि एक्स झेड किती? एक्स झेड किती असणार? एक्स झेड जी आहे ती कोणाच्या निम्मी असणार? एक्स झेड. बघा एक्स आणि झेड एसीच्या कारण एक्स आणि झेड हे मध्यबिंदू आहेत. मध्यबिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे बीसीच्या निम्मा. हा तिसऱ्या बाजूच्या निम्मा असतो आणि त्याला समांतर असतो. म्हणजे बीसीच्या निम्मा असणार. मॅम बीसीच्या निम्मा असेल ते. हा, म्हणजे 1/2 गुणिले बीसी असं लिहायचं. 1/2 गुणिले बीसी म्हणजे 1/2 गुणिले 11 आणि 11च्या निम्म केला, 2 ने भागला 11ला तर 5.5. 5.5. याचे कारण लिहायचं त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय असं कारण लिहायचं. का लिहायचं? त्रिकोणाच्या 2 बाजूंच्या मध्यबिंदूंचे 2 बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय. Theorem of midpoints of two sides of a triangle. Midpoints of two sides of triangle. एक्स झेड जो आहे तो बीसीच्या निम्मा असणार. एक्स वाय कोणाच्या निम्मा असणार? एक्स वाय एसीच्या निम्मा असणार. एसी 9 सेंटीमीटर आहे. 4.5 सेंटीमीटर. येस मॅम. एक्स वाय बरोबर 4.5 सेंटीमीटर. मॅम ए बीच्या निम्मा असेल. हा बरोबर. कळलं हे? तिन्ही पण सोडवा तुम्ही. येस मॅम कळलं. येस मॅम. हा झेड वाय बरोबर 2.5. हा ठीक आहे. दुसरं गणित बघा. पहिलं चालेल ना? सोडवाल ना तुम्ही? हो मॅम सोडवताव. हो मॅम. बरं, दुसरं गणित बघा. काय आहे आता आपल्याला सिद्धताच आहे. तिन्ही पण सिद्ध करायचं. गणित फक्त एकच आहे जे सोडवायचं आपल्याला. हा ठीक आहे, सोपं आहे बघा. इथे व्यत्यास वापरायचा आहे दुसऱ्या गणितात, त्यामुळे व्यत्यास पण कळला पाहिजे. व्यत्यास कळला का तुम्हाला काय आहे? येस मॅम कळाला. हो मॅम समज. आता मी ना ही आकृती व्हाईट बोर्डवर घेते, मग तुम्हाला मला शिकवता येईल व्यवस्थित.
काय प्रॉब्लेम झाला? अच्छा, आपण पुस्तक कुठे गेलं? मैम स्क्रीन नहीं दिख रही। हो मॅम, आवाज पण येत नाही. यस मॅम, आवाज पण नाही. मैम ने तो मीटिंग ही छोड़ दी। मैम आर यू देयर? अरे सॉरी यार, माझं काय वेगळंच काहीतरी गडबड झाली. इट्स ऑल राईट मॅम. पण याच्यामध्ये सिद्ध करूया, मला तर ते घेता येत नाहीये. विंडोज लोगो की जाऊ देत, प्रॉब्लेम आहे परत. आपण ना याच्यामध्ये सिद्ध करूया, ठीक आहे? म्हणजे मी तुम्हाला सांगते कसं सिद्ध करायचं. सिद्धता पाहिजे तर लिहून घेते, ओके मॅम. आकृती नाही घेता येत. ओके मॅम. गडबडच आहे. ठीक आहे. तर आपल्याला इथे काय सिद्ध करायचंय बघा, आकृती 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 आकृती. तर दोन बघा तुम्हाला चौकोन दिलेले आहेत, एक PQRS आहे आणि दुसरा आहे MNRL. MNRL हा छोटा, हा असं नाव दिलंय. हो सॉरी 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 शेअर केली. सॉरी 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 सॉरी. इट्स ओके मॅम, नो प्रॉब्लेम. ओके मॅम, नो Okay, ma'am. प्रॉब्लेम. इट्स ऑल राईट मॅम. होत असतं मॅम असं कधी कधी चुकून. हा गडबड झाली. दिसते आता? येस मॅम. हो मॅम, दिसत आहे. आता आकृतीमध्ये हा मॅम तुम्ही गेल्या वेळेस क्लास घेतला होता ना ह्याच्या अगोदर, म्हणजे तेव्हा तुम्ही असं सिद्धता लिहून दिली नव्हती. तुम्ही बोलला होतात की ती लिहून पाठवते, तर तुम्ही कधी पाठवणार आहात मॅम ती वाली सिद्धता? कोणते होते ते, कोणत्या होत्या त्या मला जरा सांगा. हो मॅम, तुम्ही पाठवता म्हणलेलं पाठवलीच ना. मला एकदा ग्रुपवर आठवण करा. आणि कोणत्या कोणत्या ह्याची होती, कोणत्या एक्सरसाइजची होती, अभ्यास किती होता, नंबर? ओके मॅम, आम्ही सेंड करतो नंतर. मेसेज करा. हा ओके मॅम. ओके मॅम, चालेल. आता हा तर PQRS एक आयत आहे, हा आयत बरोबर, आणि हा छोटा पण आयतच आहे, हा MNRL. तर आपल्याला सिद्ध, आणि M जो आहे तो PR चा मध्यबिंदू आपल्याला दिलेला आहे. PR हा त्याचा मोठ्या आयताचा व्यास आहे, सॉरी कर्ण आहे PR, आणि M जो आहे तो त्याचा मध्यबिंदू आहे. आणि आपल्याला सिद्ध करायचं की SL आणि LR एकरूप आहे. SL आणि LR एकरूप आहे, आणि LN जी आहे ती हाफ ऑफ SQ आहे. LN म्हणजे ही हा रेषाखंड,
हा SQ हाफ आहे. SQ म्हणजे ही. ठीक आहे. आता याची सिद्धता बघा. हा थोडे मी आधी समजावून सांगते, मी लिहून नाही देत. कळलं? मी तुम्हाला आधी समजावून सांगते. ओके मॅम. बघा हा. ओके मॅम. आता आपण करायचं काय माहितीये, आता दोन्ही हे आयत आहेत, बरोबर आहे. PQRS आणि छोटा जो आहे MNRL हे दोन्ही आयत आहेत. आणि आयताचे जे कोन असतात ते काटकोन असतात, बरोबर आहे. हो मॅम. हो मॅम. 90 म्हणजे अंश हा होते. जो इथला S कोन आहे तो आणि हा L कोन हे काय असणार आहेत? 90 90 अंशाचे अंशाचे. असतील. बरोबर आहे. 90 अंशाचे कोन. आता बघा हा, ह्या दोन बाजू आपण घेऊया, PS आणि LM. PS आणि LM शी संबंधित जे संगत कोन आहेत, हे ही जर छेदिका घेतली, SR जर छेदिका घेतली, तर हा कोन PSR आणि MLR हे दोन कोणत्या प्रकारचे होतात कोन? संगत कोन. संगत कोन. संगत करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. हे बघा, हे दोन्ही पण है ना, असे असे गेलेत. येस आणि हे मॅम. दोन्ही 90 अंशाचे आहेत. आणि दोन्ही जर संगत कोन 90 अंशाचे आहेत, याचा अर्थ संगत कोन एकरूप आहे. आणि जर संगत कोन एकरूप असतील ना, तर त्या रेषा कशा असतात? समांतर असतात. कशा असतात? पॅरलल. समांतर. Yes. पॅरलल. किंवा मग आपण पॅरलल सिद्ध करण्यासाठी आपण आणखी एक कसं करू शकतो, की बघा SP आणि RQ तर पॅरलल आहेच, बरोबर आहे. कारण त्या आयताच्या समोरासमोरील बाजू आहेत. SP आणि RQ त्या ऑलरेडी पॅरलल आहेत. SP आणि RQ. आता RQ म्हणजे मी RN पण लिहू शकते ना, कारण समांतर बाजू म्हटलं तर RQ RN एकच आहे. कारण बिटवीननेस म्हणजे SP जी आहे ती RN ला समांतर आहे, पण RN जी आहे ती LM ला समांतर आहे, बरोबर आहे. कारण छोटा पण रेक्टँगलच आहे. छोटा जो आहे तो पण रेक्टँगल आहे. मग RN ही SP ला पण समांतर आहे, RN LM ला पण समांतर आहे. याचा अर्थ SP आणि LM पण समांतर होऊ शकते. आता हे मगाशी पण आपण ह्याच्यावरून पण सिद्ध करू शकतो, संगत कोनानुसार, किंवा मग असं लिहिलं तरी सुद्धा चालेल. आधी हे लिहायचं, इथे रेख असं लिहायचं, सेगमेंट मी लिहिलं नाहीये. रेख SP मी तुम्हाला समजवण्यासाठी मी शॉर्टकट मध्ये सांगते. हे कळलं मी काय काय लिहिलंय? हो मॅम. येस मॅम. Yes, ma'am. म्हणजे SP RQ ला समांतर आहे, कारण आयताच्या समोरासमोरील बाजू. पण SP RQ ला जर समांतर आहे तर ते RN ला पण असणार, कारण R'-N'-Q असं याचं कारण असणार. आणि LM हा जो चौकोन आहे तो पण आयत आहे, त्यामुळे आयताच्या ह्या समोरासमोरील बाजू आहेत. LM RN ला परत समांतर आहे. मग ही एकच बाजू दोन बाजूंना समांतर आहे, याचा अर्थ या दोन बाजू सुद्धा समांतर आहेत. SP आणि LM या दोन बाजू समांतर आहेत, हे याच्यावरून सिद्ध झालं, या 4 विधानांवर. कळलं? मी आता हे खोडते. हा, हे कळलं? SP आणि L समांतर झालेले आहेत. हो मॅम, समजलं. येस मॅम, समजलं. SP आणि LM ह्या समांतर झालेल्या आहेत बाजू, बरोबर आहे. आता SP आणि LM समांतर झाल्यानंतर हो मॅम. का समांतर सिद्ध केला ते सांगते. SP आणि LM ह्या दोन बाजू समांतर झाल्या. M जो आहे तो PR चा काय आहे? M मध्यबिंदू. मध्यबिंदू आहे. हा, आता ना हा त्रिकर्णाचा मध्यबिंदू आहे, बरोबर आहे. आता हा त्रिकोण बघा, हा त्रिकोण कोणता माहित आहे? SRSP. कोणता? RSP. आता त्या त्रिकोणामध्ये बघा, M जो आहे तो PR चा मध्यबिंदू आहे. म्हणजे ML जी आहे, ML ती मध्यबिंदूतून जाणारी रेषा आहे आणि ही या बाजूला समांतर आहे, PS ला समांतर आहे. म्हणजे एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा दुसऱ्या बाजूला जर समांतर आहे, याचा अर्थ ती तिसऱ्या बाजूला काय करते? व्यत्यास. व्यत्यास काय सांगतो आपल्याला?
मॅम ती तिच्या अर्धी असते आणि ती तिला समांतर सुद्धा असते. हो मॅम, नाही. निम्मी असते. दुभागते. दुभागते. बघा व्यत्यास आणि ह्याच्यामध्ये तुम्ही गफलत करू नका, ते कन्फ्युजन करू नका. बघा आपल्याला जे प्रमेय आहे ना, ते प्रमेय काय सांगता माहित आहे, प्रमेयामध्ये दोन बाजूंचा मध्यबिंदू देणं गरजेचं आहे. प्रमेय आपण केव्हा वापरतो, त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूंचे प्रमेय, म्हणजे तिथे त्रिकोणाच्या दोन बाजूंचे मध्यबिंदू आपल्याला दिलेले असायला पाहिजे. आता इथे दोन बाजूंचे मध्यबिंदू नाही दिलेत, दिलाय मध्यबिंदू फक्त एकाच बाजूचा. कोणता? एम जो आहे तो PR चा मध्यबिंदू आहे. आणि मी काय सिद्ध केलं, आणि मी हे सिद्ध केलंय की SP आणि LR समांतर आहेत. हा, हे माझ्याकडे आहे, ही पण गोष्ट माझ्याकडे आहे. आणि MP चा मध्यबिंदू आहे, ही पण गोष्ट माझ्याकडे आहे. मग एम ही मध्यबिंदूतून जाणारी जी रेषा आहे ML ही मध्यबिंदूतून जाते, एका बाजूच्या मध्यबिंदूतून, आणि ती SP ला समांतर आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूला समांतर आहे. तर ती तिसऱ्या बाजूला दुभागते, असा व्यत्यास आहे. प्रमेय काय सांगतं आपल्याला, प्रमेय सांगतं की दोन बाजूंचे मध्यबिंदू देणं गरजेचं आहे. दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर आणि निम्म्या लांबीचा असतो. तिथे दोन बाजूंचे मध्यबिंदू मिळणं गरजेचं आहे, पण इथे दोन बाजूंचा मध्यबिंदू नाही आपल्याकडे एकाच बाजूचा मध्यबिंदू आहे M. पण मी सिद्ध केलं की ML जी आहे ती SP ला समांतर आहे. मग इथे आपण व्यत्यास वापरू शकतो, आणि व्यत्यासानुसार जर गेला तर L जो आहे तो SR ला दुभागणार आहे. म्हणजे ML जी आहे ती SR ला दुभागणार आहे, म्हणजे L जो आहे तो SR चा मध्य बिंदू आहे. नाही कळलं? समजलं मॅम. कळालं मॅम. व्यत्यास वापरतोय आपण इथे. काय वापरतोय? कॉन्व्हर्स वापरतोय. व्यत्यास वापर. तुम्हाला स्क्रीन दिसते ना? हो मॅम, हो मॅम, दिसत आहे. तर व्यत्यासानुसार, त्रिकोणाच्या मध्यबिंदूंच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार आपल्याला मिळेल की L जो आहे तो SR चा मध्यबिंदू आहे. कळते? क्लिअर झालं तुम्हाला व्यत्यास काय आहे? व्यत्यासामध्ये एकाच बाजूचा मध्यबिंदू असतो, एकाच बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारा दुसऱ्या बाजूला समांतर जर असेल तर आपण सांगू शकतो की तो तिसऱ्या बाजूला दुभागतो. म्हणजे L हा SR चा मध्यबिंदू आहे, हे आपल्याला याच्यावरून मिळतं. आणि जर L SR चा मध्यबिंदू आहे तर SL आणि LR एकरूप होणार, हे पहिलं सिद्ध आपल्याला झालेलं आहे. म्हणजे SL आणि LR एकरूप आहे, कारण L जो आहे तो SR चा मध्यबिंदू होतो व्यत्यासानुसार. ठीक आहे? कळलं? येस मॅम. हा, आता जसं इथे सिद्ध केलं ना तसंच आपण हेही सिद्ध करू शकतो, सेम तसंच. कसं काय सिद्ध करू शकतो की हा जो N आहे ना, N तो पण RQ चा मध्यबिंदू आहे, हे पण आपण सिद्ध करू शकतो. मग त्याच्यासाठी करायचं काय, बघा ही बाजू MN आणि PQ समांतर होणार. का होणार समांतर? कारण जसं मगाशी आपण बघितलं की PQ आणि SR समांतर आहे, आणि PQ आणि SR समांतर आहे, तर PQ आणि LR पण समांतर असणार, कारण SR आणि LR एकच आहे. PQ ही SR ला समांतर आहे, कारण मोठ्या आयताच्या या दोन समोरासमोरील बाजू आहेत. PQ जर SR ला आहे तर PQ ही LR ला पण समांतर असणार, कारण S', L', R ती जर SR ला समांतर असेल तर LR ला पण असणार. पण LR जी आहे ती छोट्या छोट्या आयताच्या MN ला समांतर आहे. MN आणि LR समांतर आहे, आणि जर MN आणि LR समांतर आहे आणि PQ आणि LR समांतर आहेत तर PQ आणि MN पण समांतर होणार. ही दिसली? येस मॅम. आता हा त्रिकोण घ्यायचा, हा त्रिकोण RPQ मध्ये M हा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदूतून जाणारी जी MN आहे ती दुसऱ्या बाजूला समांतर आहे, PQ ला समांतर आहे, तर ती तिसऱ्या बाजूला काय करते, म्हणजे RQ ला काय करते, ही MN दुभागते. म्हणजे N जो आहे, N काय होणार,
आरचा समान दोन भाग होतील. मध्यबिंदू. ठीक आहे. मध्यबिंदू आहे. पण मग ते सिद्ध करायची गरज नाही तुम्हाला. तुम्ही असं लिहू शकता की त्याचप्रमाणे पहिलं सिद्ध केलं ना, एल हा SR चा मध्यबिंदू आहे. हा, त्याचप्रमाणे एन सुद्धा RQ चा मध्यबिंदू आहे, हे आपल्याला सिद्ध करता येईल. आता हे सिद्ध केल्यानंतर आपण जे दुसरी सिद्धता आहे ती महत्वाची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय सिद्ध करायचंय, LN जी आहे ती SQ च्या हाफ आहे. आता LN तर इथे दिसत नाहीये, मग मी इथे LN काढते आधी. LN अशी आहे आणि SQ पण नाही दिसत आहे, मग मी SQ पण काढते. आता काय करायचं माहितीये, हे सिद्ध करणं सोपं आहे. आता आपल्याला असं मिळालंय ना की L SR चा मध्यबिंदू आहे मिळालं आणि N RQ चा मध्यबिंदू आहे, हे मिळालं आपल्याला. येस मॅम. आता Yes, आपण त्रिकोण घ्यायचा हा SRQ. कोणता? SRQ बघा. आता SRQ बघा. SRQ मध्ये L SR चा मध्यबिंदू आहे, आपण सिद्ध केलं बरोबर. येस मॅम. N Yes. हो मॅम. RQ चा मध्यबिंदू आहे, हे पण सिद्ध केलंय. आता हा जो LN आहे, हा LN दोन मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड बनतो, बरोबर आहे. हो मॅम. हो मॅम. हो. LN जो आहे तो दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड बनतो. म्हणजे याचा अर्थ तो तिसऱ्या बाजूला, म्हणजे कोणाला, समांतर आहे. LN तिसऱ्या बाजूला म्हणजे कोणाला, SQ ला समांतर आहे. SQ ला समांतर आहे आणि त्याच्या निम्म्या निम्मा लांबीचा आहे. मग हे सिद्ध होतं, LN बरोबर हाफ ऑफ SQ, 1/2 SQ. येस मॅम. इथे जे वापरलं ना आपण, इथे जे वापरलं ते काय वापरलं, प्रमेय वापरलं की व्यत्यास वापरलं. व्यत्यास. व्यत्यास वापरला. इथे प्रमेय वापरलं. प्रमेय मॅम. तर- प्रमेय. हा, इथे काय आहे की दोन बाजूंचे मध्यबिंदू आपल्याकडे आहेत. L आपण आधी सिद्ध केलं, L हा SR चा मध्यबिंदू आहे, N हा RQ चा मध्यबिंदू आहे. आणि आपण काय केलं, दोन मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड काढला. मग दोन बाजूंच्या मध्यबिंदूंना जोडणारा रेषाखंड हा तिसऱ्या बाजूला समांतर, म्हणजे SQ ला समांतर आणि त्याच्या निम्म्या लांबीचा असतो. म्हणजे LN बरोबर, LN ही समांतर असणार SQ ला आणि SQ ला समांतर आणि SQ च्या निम्म्या लांबीचं असतं, बरोबर आहे. इथे आपण जे हो, वापरलं मॅम. ना, इथे प्रमेय वापरलं. इथे जे वापरलं आपण ते काय वापरलं, प्रमेय. मगाशी आपण व्यत्यास वापरला. मगाशी व्यत्यास कसा हो, वापरला, कारण मगाशी एका बाजूचाच मध्यबिंदू होता आपल्याकडे आणि एका बाजूला समांतर होती रेषा. म्हणजे एक मध्यबिंदू आणि एका बाजूला समांतर असेल तर ती तिसऱ्या बाजूला दुभागते, म्हणजे तो मध्यबिंदू होतो, हा व्यत्यास आहे. म्हणजे इथे आपण दोन्ही प्रमेय वापरलेले आहेत. आधी व्यत्यास वापरला आणि मग आपलं मध्यबिंदूंचं प्रमेय वापरलेलं आहे. कळलं का? हो मॅम. हो मॅम. आणि येस शेवटी मॅम. मॅम, समजलं. शेवटी 2-2 म्हणजे बाजूंचा मध्यबिंदू आलता म्हणून त्याचा प्रमेय हा. वापरला. आणि पहिल्यांदा आपण त्याचा व्यत्यास वापरलेला, कारण की हा त्याचा बघा, हा एकच जो मध्यबिंदू त्रिकोण आहे ना, होता. ग्रीन वाला त्रिकोण आहे ना, त्याच्यात आपण प्रमेय वापरलं. मग तेव्हा Yes, ही ma'am. बाजू होती, LM बाजू होती. मगाशी जी बाजू होती ती LM होती, जी हिला समांतर होती, SP ला. हा, LM ही SP ला समांतर होती मगाशी, कारण हा त्रिकोण होता आपला RSP. कळलं. आणि नंतर जो आपण त्रिकोण घेतला तो वेगळा घेतला आपण, LN ला जोडून SQ ला जोडून मग जो त्रिकोण बनला तो घेतला. असा हा घेतला आपण, RSQ घेतला नंतर त्रिकोण. हो मॅम. समजलं. येस मॅम, Yes, समजलं. ठीक आहे, आपण ही सिद्धता मी लिहून देईन. Okay, ठीक आहे? ma'am. ओके मॅम. आता आपली वेळ Bye, संपलेली आहे. बाय मॅम. गुड Bye, नाईट. ma'am. Good Bye, night. ma'am. Sweet dreams. Thank you, ma'am. Bye. Good night. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय. गुड Sweet नाईट. dream, ma'am. Good Bye. गुड नाईट मॅम. बाय. बाय मॅम. गुड नाईट. Good night. Good night, ma'am.
गुड नाईट. बाय. बाय मॅम. बाय संगीता मॅम. बाय मॅम. बाय मॅम. गुड नाईट. बाय मॅम. गुड बाय विष्णू, गुड नाईट. गुड नाईट मॅम. नाईट मॅम. स्वीट ड्रीम्स. बाय.